जय श्रीराम जय श्री केदार. तुम्ही आता काळा बारदाना पाहत्या ना, इथं ना तुम्ही जे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पास काढत्या ना, इथं ते चेक केले जाते आणि तुम्हाला एक ना चिठ्ठी दिली जाते. ते मग तुमच्या दर्शनासाठी काम येते बरं का मित्रांनो. तुमच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन जर तिकीट निघले नाही ना, टेन्शन नाही घ्यायचं बरं का. तुम्ही ना हरिद्वारमध्ये आणि ऋषिकेशमध्ये तिकीट काढू शकता, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल टेन्शनच घ्यायचं. मला पण ज्या दिवशी दर्शनाला जायचं होतं त्या दिवशी ना तुम्हाला सांगतो ऑनलाईन तिकीट अवेलेबल नव्हती. मग आम्ही हरिद्वारमध्ये ना ऑफलाईन तिकीट काढून घेतले आणि मग केदारनाथला आलो होतो. ज्या दिवशी आम्ही दर्शनाला आलो ना त्या दिवशी तुम्हाला सांगतो इथे ना दर्शनासाठी रांगच नव्हती, एकदम काहीच लांब नव्हती, जागेवर दर्शन होते नाही का. लगेच आमचे दर्शन वगैरे झाले ना, आम्ही ना माघारी येत होतो. मग एक जणाला विचारलं, म्हटलं दादा ही लाईन किती लांब आहे म्हटलं दर्शनाची. तो आणि भाऊ आता तर मी 2 किलोमीटर चालत आलो. म्हटलं भाऊ आम्ही पण 2 किलोमीटर आलो, म्हणजे 4 किलोमीटर लाईन होती भाऊ दर्शनाची. विचार करा तुम्ही, जो शेवट नंबर असेल त्याचे दर्शन कधी होतील, म्हणजे 2 दिवसानंतर ते दर्शन होईल. त्याच्यामुळे ना तुम्ही ना आधी विचारपूर्वक येत जा बरं का इकडे. आता आम्ही ज्या ठिकाणी टेंट घेतला होता, ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम केला, तुम्हाला ती जागा दाखवून देतो. आम्ही ना 10 जणांसाठी 2000 रुपये मध्ये तो टोटल टेंट घेतला होता, म्हणजे आम्हाला परवडला होता. पर पर्सन आम्हाला 200 रुपयाला पडला होता तो टेंट. आता सुरुवातीला तुम्हाला हा छोटा टेंट दिसला असेल, हा दोघांसाठी, आणि याचं ना भाडं तुम्हाला सांगतो 600 रुपये. हा पुढचा जो मोठा टेंट आहे हा 2000 रुपयाला, म्हणजे हा टेंट आपण घेतला होता बरं का. एकदम जबरदस्त होता, काय अडचण नाही.